मित्रांनो, सर्वांना शुभ सकाळ. आजच्या व्हिडिओमध्ये सकाळपासून तर पूर्ण दिवसभरात म्हणजे माझा दिवस कसा मी सुरुवात करतो हे आपण बघणार आहे. झोप संपलेली नाही माझी अजून. आता सकाळचे किती 6 वाजलेत. तर मित्रांनो, सकाळी उठल्यावर अंथरुणावरती आपले दोन्ही हात पाहून म्हणजे दोन्ही हाताचे तळ हात पाहून आपण श्लोक बोलतो. आज मला एकच हात बघायला लागेल कारण एका हाताने मोबाईल पकडलेला आहे. तर कराग्रे वसते लक्ष्मी, कर मल्ले सरस्वती, कर मध्ये तु गोविंद, प्रभाते कर दर्शनम, समुद्र वसने देवी, पर्वतस्तन मंडले, विष्णुपत्नी नमस्तुभ्यं, पादस्पर्श क्षमस्व मे. तर मित्रांनो, उठल्यानंतर लाईट ऑन करतो. लाईट ऑन केल्यानंतर तर मित्रांनो, आंघोळीचे पाणी उकळता आपण ब्रश करून घेऊया. ब्रश करण्यासाठी मी तुम्हाला तिकडे घेऊन जातोय, डायरेक्ट रायगडमध्ये. किचनमध्ये यायला लागतं मला. किचनमध्ये आल्यानंतर एक ग्लास पाणी, सकाळी पोट साफ होण्यासाठी 1 ग्लास पाणी लागतं मला. या 1 ग्लास पाण्यामध्ये मला त्याच्यामध्ये एक अर्धा लिंबाचा रस लागतो, परंतु माझे लिंबू संपलेले आहेत. त्याच पाणीच पितो फक्त. त्यानंतर आंघोळीला पाणी, इथे बादली बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, पाणी तापत ठेवलेलं आहे. यानंतर आमची किलबिल सोडायला लागते लवकरच. सुंदर अशी सकाळ तुम्ही पाहू शकता. आधी किलबिलला सोडू 1 मिनिट. बघ, आवाज आला त्यांचा. इकडे गेला, खाली दिसत नाही लवकर. ओके, चला किलबिल. तर मित्रांनो, पाणी पिऊन 15-20 मिनिटे झालेले आहेत. आता पोट साफ करण्याची वेळ. ते नाही दाखवू शकत, इट्स नॅचरल. आता भेटूया पुढच्या भागात आंघोळीनंतर. तर मी माझा मोबाईल चार्जिंगला लावतोय. तर मित्रांनो, मोबाईल चार्जिंगला लावण्या अगोदर मी तुम्हाला सकाळचं वातावरण दाखवतोय. आज मस्त धुकं पडलेलं आहे. शेट भिजलाय माझ्या बाईकला, पाहू शकता किती धुगा. हा आमचा हंटर रात्रभर व्या करून तो हा बघा धुका पडलेला आहे. हे माझं घर. इकडे काम बाकी आहे प्लास्टरचं. आणि हा पूर्ण आडुळस आहे, जे की खोकल्यावरती रामबाण उपायाचं औषध आहे. त्यांना एक गोष्ट तुम्हाला दाखवायची राहिली. हे आमच्या अंगणातले तुळस, त्याची मला पानं लागतात सकाळी. 2, 3, 4 आपल्याला हवीत तेवढे आपण घेऊ शकतो. 4, 5, 6, 7.
एवढे मी पानं घेतले आणि ते पानं माझ्या आंघोळीच्या पाण्यामध्ये, आता त्याच्यामध्ये फक्त राहिले थोडीशी हळद टाकायची. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकतात मी हळद घेतलेली आहे थोडीशी, ते पाण्यामध्ये आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची. पोट साफ झाल्यानंतर हे 2 ते 3 बदाम, तर मित्रांनो आंघोळीचे पाणी उकळता उकळता आपण ब्रश करून घेऊया. ब्रश करण्यासाठी मी तुम्हाला तिकडे घेऊन जात आहे, डायरेक्ट रायगडमध्ये. इथे सूर्योदय बघा दिसते तुम्हाला, ठिकाणं दाखवते. व्हिडिओ बघते खूप मोठा होईल. दुसरा पार्ट मी म्हणजे व्हिडिओ चालू कंटिन्यू ठेवेल, दुसरा पार्ट मी नंतर अपलोड करेन. हा बघा सूर्य इकडे आपल्याला आहे. अजून आपण ठाण्यामध्येच आहेत. हे तुम्हाला समोर हे दिसतंय चिंचेचं झाड आहे, ते चिंचेच्या पलीकडे गेलो का आपल्याला लागतो रायगड बाग. हा भात चोडणीचा पेंडा, हा पण तोच आहे. तर आपण रायगडमध्ये पाऊल टाकूया. आपण रायगडमध्ये पोहोचलेलो आहेत. इकडे ठाणा जिल्हा, इकडे रायगड जिल्हा. आता आपण जाऊया ठाणे जिल्ह्यात. तर आपण घरी पोहोचलो आहे. तोपर्यंत मी तुम्हाला एक कोंबडे दाखवते. हे कोंबडे पहा, याचे फोटो पण मी घेतलेले आहेत अगोदरच. मी तुम्हाला फोटो पण दाखवेल. गोडवी आळूची पानं, कारले पण आलेले आहेत. तुम्हाला मी कारले दाखवते. किधर था एक काढला वाटतं. काढलंय बहुतेक. करेले को निकाला है शायद. तोपर्यंत कोंबडे बघितले आपण. इथे आहेत बटन फुलं, हे पहा. हे दसऱ्याच्या टायमाला भेटत नव्हते तोरणासाठी आणि आता आलेत. तुम्हाला पक्ष्यांचा किलबिलाट आवाज येते का? तर मित्रांनो आपल्या आंघोळीचे पाणी उकळलेले आहे, तयार आहे. हळदीमुळे असं आहे ना, तर सांगाल ते मी हा गुळाचा चहा. मित्रांनो टॉवेल घेतला आणि चाललो मी आता आंघोळीला. तब तक के लिए बाय. त्याच्या अगोदर मी सांगतो की आंघोळ करताना ही जी पट्टी आहे आतमध्ये, बाथरूमच्या आतमध्ये, त्याच्यावरती मी एक मंत्र लिहिणार होतो, परंतु मी मंत्र नाही लिहिणार कारण ते आंघोळीची जागा आहे. त्याच्यामुळे मी तिथे कोणत्याही मंत्राचा हे लिखाणकाम करणार नाही. ज्यावेळेस आपण आंघोळ करतो
आंघोळ करताना एका मंत्राचा जप करायचा 11 किंवा 21 वेळा. आणि जर आपल्याला वाटलं की मी आंघोळ करेपर्यंत बोलू शकतो तर अतिउत्तम, चांगली गोष्ट आहे. तर तो गणपतीचा मंत्र आहे की ओम गणपते नमः. हा आंघोळ करताना नेहमी या मंत्राचा जप करायचा. आपले जे काही पुढचे कामं असतील ते चांगल्या प्रकारे होतात, म्हणून या मंत्राचा आपण जप करतो. ओके, अजून मी तुम्हाला आपण पुढे बोलत राहूया. ओके, तोपर्यंत मी ना केले जाऊ. तर मित्रांनो, आंघोळ झालेले आहे. आंघोळ झाले की आईच्या गोडचं दर्शन, त्याच्यानंतर महादेवाची पूजा, अगरबत्ती दिवाबत्ती करून घेतो. ओके, रोज पाणी सांगतो याच्यामधला, रोज पाणी ओतायला लागतं. दिवाबत्ती करताना कोणत्या मंत्राचा जप करायचा? शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योतिर्नमोस्तुते दिवा पेटे देवापाशी खडे पडे महादेवापाशी घरातले डापिडा टळो बाहेरची लक्ष्मी घरात ये. आपली दिवाबत्ती समजा झालेली आहे. मित्रांनो, आपली आंघोळ झाल्यानंतर, दिवाबत्ती झाल्यानंतर आपल्या पूर्ण शरीराला नाही, पूर्ण शरीराला खोबरे तेल लावून घ्यायचे. खोबरे तेल असेल, राईचे तेल असेल ते लावून घ्यायचे, किंवा तुम्ही वॅसलिन जे कोणती वापरत असाल ते लावून घ्यायचे, जेणेकरून आपली स्किन पूर्ण म्हणजे अशी तेलकट तेजस्वी दिसते. तर मित्रांनो, आजचा वार बुधवार म्हणजे विठ्ठलाचा दिवस. मी म्हणजे वाराप्रमाणे कलर जातो. तर विठ्ठलाचा दिवस, तर त्या दिवशी कोणता गोल्डन कलरचा कपडा घालतो आपण. तर हा गोल्डन आहे का पिवळा आहे, कारण आम्ही गुरुवारी पण घालतो पिवळा म्हणून. त्यानंतर शुक्रवारी रेड किंवा ब्राऊन म्हणजे लाल किंवा चॉकलेटी कलर. आणि सॅटर्डे शनिवारी काळा किंवा जांभळा कपडा. त्याच्यानंतर कारण शनिवार हा शनिदेवाचा असतो. आणि रविवार भगवा कपडा, भगवा असेल, पिवळा असेल हा, कारण हा सूर्यदेवतेचा वार आहे. आणि त्याच्यानंतर सोमवारी हा महादेवाचा आहे, तो प्रत्येकाला माहिती आहे. हा सोमवारी सफेद कपडा. मंगळवारी हा आपल्या आपण देवीचं पण पकडू शकतो आणि आपल्या गणपतीचं पण, म्हणजे मंगलमूर्ती आपण बोलतो ना, तर मंगळवारी हिरवा कलर. ओके, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण परत. तर मित्रांनो, आज थोडा लवकरच तयारी झालेली आहे. 9-9:30 वाजता निघायला लागेल मला. आता 8 वाजले आहेत. तयारी झालेली आहे. आता नाश्ता झालेला आहे का नाही तो आपण बघूया. नाश्त्यालाच काय आहे, तुम्ही पाहू शकता चिवडा. मग मी इकडनं दाखवते. हा आहे नाश्ता. काय वाय त्या काय चिवडा, टोमॅटो, मिरची, शिमला मिरची, आणि इकडे टोस्ट, इकडे अद्रकचं चहा. त्याच्यामध्ये तुळशीचे पानं नाही वाटतात, फक्त अद्रक आहे. तर मी आता चहा पिऊन घेणार आहे. तर मित्रांनो, अद्रकवाला आणि गुळाचा चहा प्यायला या. चहा पिता पिता आपण थोडासा संवाद करूया. दिसते तुम्हाला इकडे चहा. एक मिनिट. हा माझा चहा. तर मित्रांनो, जसं की मी सांगितलं, प्रत्येक वाराचा हा कलर असतो आणि हा वार प्रत्येक वार हा प्रत्येक देवी देवताचा असतो. तर ज्याला लावून आता कपडे तर आपण घालतो रंगाप्रमाणे, पण
जो वार असतो तो कोणत्या तरी देवतेचा असतो आणि त्या देवतेचा कोणता तरी एक मंत्र असतो. तर मंत्राविषयी आपण बोलूया. म्हणजे जे मला माहीत आहे ते मी सांगतो तुम्हाला काही माहीत असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता. जरा सोमवारपासून पकडू आपण. जसं की सोमवार हा महादेवाचा आहे. तर ओम पहिलाच आहे हा ओम. त्याच्यानंतर आहे ओम नमः शिवाय, हा एक त्याचा मंत्र आहे महादेवाचा. त्याच्यानंतर महादेवाचे असे भरपूर मंत्र आहेत. मृत्युंजय मंत्र तो पण माझा आहे पाठ. त्याच्यानंतर एखादी इच्छा असेल आपली तर इच्छेसाठी एक मंत्र आहे. तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्येच बोलेन. त्याच्यानंतर मंगळवार हा मंगळ मूर्ती आपल्या गणपतीचा तो मी सकाळी सांगितला आंघोळ करताना एक. जसं की ओम गण गणपती नमः. त्याच्यानंतर कुठलंही काम असू दे तर आपण वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा हा मंत्र तर आपण बोलायचाच आहे. आणि त्याच्यानंतर बुधवार विठ्ठलाचा कुठलं आहे मी विसरलं वाटतं, कारण त्याचं मी जास्त लक्ष दिलं नव्हतं. तो मी नंतर सांगेन, त्यासाठी सॉरी. त्याच्यानंतर गुरुवार हा दत्तगुरूचा. तर दत्तगुरूचा कोणता, जास्त करून दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हाच मंत्र जप करायचा गुरुवारी. त्याच्यानंतर शुक्रवार हा देवीचा दिवस. तर त्यासाठी आपण गायत्री मंत्राचा जास्त करून जप करायचा. जेणेकरून काय आहे की भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ या गोष्टींची आपल्याला चावल होते आणि आपलं रक्षणसुद्धा होतं. तर तो मंत्र आहे ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि हरे यो न प्रचोदयात्. हा मंत्र शुक्रवारी बोलतो. त्याच्यानंतर शनिवार आपल्या शनिदेवाचा वार आहे. त्या दिवशी कोणता काळा किंवा जांभळ्या कलरचा आपण कपडा घालतो आणि त्याचा मंत्र कोणता आहे ओम शनैश्चराय नमः. हा मंत्र आहे. आपण हा मंत्राचा जप करू शकतो शनिवारी. त्याच्यानंतर रविवारी सूर्यदेवतेचा वार आहे. तर त्या दिवशी आपण भगवा कलरचा कपडा किंवा एकदम पिवळा वगैरे आपण गोल्डन कलरचा सुद्धा कपडा घालू शकतो. आणि मंत्र कोणत्या मंत्राचा जप करायचा ओम सूर्यदेवाय नमः हा मंत्राचा आपण जप करू शकतो. धन्यवाद. तर मी चहा पितो आणि पटापट निघतो. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, चहा नाश्ता झालेला आहे, ऑफिसची तयारी झालेली आहे. आधी निघालो मी काम पे. तरी पण थोडा लवकरच चाललो आहे. थोडं नाही, नेहमी लवकरच निघतोय मी. ओके, सो आय एम रेडी अँड गो टू ऑफिस. मला समजा बाईकवरती ट्रॅव्हलिंग करताना व्हिडिओ काढायला जमलं तर मी नक्की काढेल. तोपर्यंत आपण इथपर्यंत. ओके, बाय बाय. व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे.